मध्ये कार्यरत आहे आणि दिनांक 25 रोजी देवगड तालुक्यात सन्माननीय तहसीलदार महोदय यांनी SIR संदर्भातलं BLMचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि या प्रशिक्षणाची वेळ ही त्या पत्रकामध्ये फक्त 10 वाजता असं लिहिलेलं होतं. 10 ते किती असं काही नव्हतं. मुळात सध्या संपूर्ण जिल्हाभर सकाळ सदरा शाळा सुरू आहेत. आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी आम्ही सकाळी साधारणतः 6:40 वाजता शाळेत पोहोचून 6:40 नंतर 2 तासांचं कामकाज करून आम्ही SIRच्या प्रशिक्षणासाठी देवगडला पोहोचलो. माझ्यासोबत माझे एक मित्र होते, शिक्षक मित्र होते. मला म्हणत की सर आपण नाश्ता करून जाऊया, पण आमच्या अंगवळणी पडलेली एक गोष्ट आहे की आम्ही कुठे जातो, आम्ही वेळेवर जातो. आम्ही नाश्ता न करता आम्ही 10च्या आत आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षणाला पोहोचलो. मग तिथे महसूलचे काही कर्मचारी उपस्थित होते, मात्र प्रांताधिकारी महोदय हे 11 नंतर आल्यामुळे नंतर प्रशिक्षण सुरू झालं. आम्ही सगळे प्रशिक्षणाला बसलेलो होतो. प्रशिक्षण चालू होतं. काही लघुशंका असतील तर लोक जर उठत असतील तर त्यासाठी सुद्धा ते त्यांना पाठवत नव्हते. प्रचंड भुकेने सगळेजण व्याकुळ झालेले होते. मध्ये ह्या महसूलच्या व्यवस्थापनाने सांगायला परत लाज वाटते खरं, जवळजवळ 200-250 लोक आहेत आणि यांची एक किटली चहा तिथे आलेली होती. तीही कोणाला ती चहा नीट मिळाली नाही. आणि अशा वेळी साधारणतः 2:15 वाजताच्या सुमारात अक्षरशः मीच इतका गर्भगळीत झालो की मी आता चक्करून पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. भुकेने व्याकुळ होऊन माझे अनेक शिक्षक बांधव, अनेक कर्मचारी खरोखर पोटावरून हात फिरत होते. काहींना डुलकी येत होती. मग अशा परिस्थितीत मी प्रातिनिधिक स्वरूपात पुढे गेलो आणि साहेबांना म्हटलं की साहेब मला एक शंका आहे, मला बोलायचं आहे. आणि मी बोललो की साहेब आम्ही सगळे 6:40ला आम्ही शाळेत आलोय, प्रचंड भुकेने सगळेजण व्याकुळ झालेले आहेत. माझं पुढचं बोलणं ऐकायच्या आधीच अरे तू जायला लाग, जा चल निघ निघ जायला लाग. हरामखोर कोण आहे? त्याचं सुपरवायझर कोण? त्याची सस्पेंडची ऑर्डर करा. हरामखोर म्हटल्यानंतर मी थोडासा गांगरलो, पण मी लगेच मागे वळलो आणि मी त्यांना विचारलं की साहेब तुम्ही हरामखोर कसं काय म्हणू शकता? त्यावर तसं त्यांनी थोडंसं टेम्पो खाली आला असता की नाही, पण तरी पण त्याच टेम्पोमध्ये जायला निघ 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 जायला अशा पद्धतीचं वर्तन त्यांनी माझ्यासोबत केलेलं आहे. खर तर ही जशीच्या तशी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. काल संध्याकाळी एक दिलगिरी पत्र कुठेतरी पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सोज्वळ शब्द वापरून म्हणजे जणू काय मी त्यांचा कोणतरी लेकरू आहे आणि पाठीवरनं हात फिरून सांगतोय बाळा तुला भूक लागली आहे ना जा, अशा पद्धतीचं एक पत्र काल आल्याचं पाहिलं आम्ही. वाईट वाटलं. तर अधिकाऱ्यांकडनं अशा वर्तनाची खरंच अपेक्षा नाही आहे. मी माझ्या संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट लगेच कानावर घातली आणि राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून हा लढा उभारला. आणि खरंच माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. मी खरंच सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.